तर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। प्रकाश महाजन मधल्या काळामध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आता आपण थेट ही दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश महाजनांचा पक्षप्रवेश पार पडतोय। प्रकाश महाजन आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। त्याची थेट दृश्य आपण बघतोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडतोय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, मनसेतून आता थेट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रकाश महाजनांचा पक्षप्रवेश झालेला आहे। पक्षप्रवेश झालेला आहे प्रकाश महाजन यांचा आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला आहे। ठाणे निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। शिंदे साहेब, अगोदर प्रकाश महाजन साहेब बोलतील आणि नंतर आपण जर पाहिलं असेल तर प्रकाश महाजन हे आता प्रसार माध्यमात साहेब बोलतील आणि नंतर डबल केलं तरी चालेल। प्रकाशजी आपण केलेला आहे। मी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। मी पुन्हा शिवसेनेत परत आलो। मी शिवसेनेत यापूर्वी उपनेता होतो, पण शिंदे साहेबांचे एक वैशिष्ट्य आहे की ते या शिवसेनेचे प्रमुख असून देखील ते स्वतःला शिवसेना नेता समजतात। हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला। मी काल रात्री त्यांना 12:30 वाजता भेटलो। फार उत्साहाने ते मला भेटले। एका मराठी माणसाला एक मराठी माणूस 12:30 वाजता भेटू शकतो, या महाराष्ट्राला खूप नवीन। तर म्हणजे शिंदे साहेब या सगळ्या प्रवेशाचं श्रेय जर मी कुणाला देईन तर मंगेश चिवटे ते आरोग्य दूत तर आहेत, पण माझ्यासाठी ते राजदूत झालेले आहेत। आणि तुमचं कार्य मी पाहत आलेलो आहे। मला मंगेशजीने एक फार मोठं तुमचं कार्य दाखवलं। मला खूप आश्चर्य वाटलं की ज्या रुग्णांना तुम्ही मदत करून रोगमुक्त केलं किंवा जीवदान दिलं, त्या सगळ्यांनी तुम्हाला जे आभार प्रदर्शनाचे पत्र पाठवलं त्या सगळ्यांचं वजनच 100 किलो आहे। मला सांगा, असं दृश्य यापूर्वी महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी दाखवलं, हे मला माहिती। आणि हे काम तुम्ही इतक्या शांततेनं केलं, त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही। एखादा जसा देवदूत एखाद्याला मदत पाहिजे असते, तो गपचूप त्याच्या उशाला ठेवून निघून जातो। तुम्ही जरी गपचूप निघून गेला असला तरी लोक तुम्हाला कधी विसरणार नाही। माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि आपण हिंदुत्वाच्या विषयी खूप जागरूक आहात, कळवे हिंदुत्ववादी आहात। आपण मला प्रवेश दिला। मुख्यमंत्री पदाच्या काळात मला तुमच्या एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं। जातीवादाच्या वणव्यात महाराष्ट्र पेटला असता, पण तुम्ही अत्यंत कुशलतेने तो हाताळला। मी मराठवाड्यातला आहे, मला मराठवाड्यात तीव्रता माहिती आहे। खरं म्हणजे तुमचं खूप कौतुक आहे। एखादं गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जात आणि रात्री 1:30-2 वाजता एखादी मुख्यमंत्री तिथं पोहोचतो। या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झाले आहेत की त्यांनी घर सोडलं नाही, पण ते पहिले आले। म्हणजे परीक्षेलाच बसले नाही, ते पहिले आले। तुम्ही परीक्षेला बसलात, पहिले आलात, पण त्याचं कधी गौरव त्यांच्या काळात काय झालं आणि तुमच्या काळात काय झालं याची जर तुलना करायची झालं तर शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की शिंदे साहेबाचं 2.5 वर्षाचं कार्य जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला फरक लक्षात येईल। शिंदे साहेब, तुमचीही काम करण्याची भरारी अशीच राहो। ईश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो। आपला माईक घे ना अजित, माईकवर घे ना। प्रकाश महाजन मनसे प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो।
मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. ते मुळातले शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, प्रभावित झालेले शिवसैनिक, आणि त्यांना जी जबाबदारी त्या त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबदारीने पार पाडली. आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडवू शकतो हे त्यांनी दाखवलं. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या, पदं होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधीही पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही. आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते, उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत. अनेक वेळा मी त्यांना जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा ऐकलेलं आहे. अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूदपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्त्वाचा असतो. आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात, परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाही. आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे, वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता. आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतायत याचा मला आनंद आहे मनस्वी. आणि त्यांनी याचाही उल्लेख केला की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आणि गेल्या अनेक वर्षांचा माझा राजकीय सामाजिक जो प्रवास आहे तोही त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील किंबहुना आताही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच आज त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे घेऊन चाललोय, आणि विकासाचा अजेंडा जो आहे तो आम्ही पुढे घेऊन चाललोय. लोकांच्या जीवनामध्ये सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आमूलाग्र बदल घडला पाहिजे. या राज्याचा विकास झाला पाहिजे. हे राज्य पुढे गेलं पाहिजे. देश पुढे जातोय. देश आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय आणि महाराष्ट्राचं देखील योगदान त्यामध्ये मोठं असलं पाहिजे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्या संदर्भातली पत्रकार परिषद आपण बघत होतो. यानंतर पाहूया